तर पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं सर्वसामान्य आता मेटाकुटीला आलेले आहेत. काल CNG आणि दुधाची दरवाढ झाली, त्यामुळे आता रिक्षा टॅक्सीनं प्रवास करणंही महागणार आहे. आणि अशातच पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचीही दरवाढ व्हायला सुरुवात झाली. या सगळ्याचा परिणाम होतोय तो किचनमधल्या बजेटवर. त्यामुळे गृहिणींनासुद्धा हे बजेट कसं सांभाळायचं यासाठी मोठी कसरत करावी लागते. तर थेट जाणार आहोत वरळीला. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आहेत. गिरीश, काही वेळापूर्वीसुद्धा आपण बोललो होतो, त्यावेळेला मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या. आता वरळीमध्ये आहात, तिथे सर्वसामान्य मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत या पेट्रोल डिझेल दरवाढीवर? सध्या तरी आता मी वरळीच्या आहे आणि आपण बघतोय की इकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि दुसरीकडे गॅस CNG देखील महाग झालेला आहे. या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. मात्र ज्या पद्धतीने आता सध्याची परिस्थिती बघतोय की संतप्त प्रतिक्रिया ह्या नागरिकांच्या आहेत, मुंबईकरांच्या आहेत. सकाळपासूनच जेव्हा दर वाढलेले आहेत तेव्हापासूनच नागरिकांनी आहे तो संताप व्यक्त केलेला आहे. काल CNGचे दर वाढले होते, त्यामुळे रिक्षा असतील किंवा टॅक्सी असतील त्यांनी देखील त्यांचे दर वाढवण्याची भूमिका मांडलेली होती, मागणी केलेली होती. आणि आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री बसत आहे. मुंबईकर देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत, काय वाटतंय? एकंदरीत आपण बघतोय की सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने आता मुंबईकरांच्या खिशाला मात्र आता ही कात्री बसताना पाहायला मिळते.